जी शृंखला चालू आहे त्यातला 172वा सत्र संपन्न होते. त्यामध्ये सर्व आपले जे उपस्थित आहात त्या सर्वांचं स्वागत आहे हृदयपूर्वक. माझे शिक्षा गुरु सर्वच उपस्थित वयोवृद्ध ज्ञानोद्धांच्या चरणी मी प्रार्थना करतो की मला त्यांनी आशीर्वाद द्यावे जेणेकरून मी 4 शब्द सांगू शकेन. माझ्या दीक्षा गुरूंच्या चरणी दंडवत प्रणाम करतो आणि आशीर्वादाची याचना करतो. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन तत्र स्वयं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवं श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथं साधुतं सावधं सद्गुणसं कृष्णं चैतन्यं श्री राधाकृष्ण सर्वं हे कृष्ण परमात्मा दीनबंधु जगत तप्त कांचन गौरांगी राधे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण राधे राम हरे कृष्ण नमस्कार नमस्ते जय श्री कृष्ण चैतन्य हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण आजचा अभंग असा आहे अभंग मालिका आहे भगवंताची तुकाराम महाराजांची गाथा त्याचा 477वा अभंग. येते नाही उरो आले अवतार येते नाही उरो आले अवतार येर ते पामर जीव किती येर ते पामर जीव किती विषयांचे झनी वाल लोलिंगत शेवलिया अंत न लगे विषयांचे झनी वाल लोलिंगत शेवलिया अंत न लगे वाहुनिया भार कुंतशील ओझे नव्हे तेची माझे पिता त्याग वाहुनिया भार कुंतशील ओझे नव्हे तेची माझे पिता त्याग तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज संती केशीराजे साधेला तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज संती केशीराज साधेला केशीराज म्हणजे भगवान श्रीकृष्ण. अर्थ असा आहे या मृत्यूलोकात माझ्या कूर्मादी अवतार उरले नाहीत तर मग इतर सामान्य जीवांचे काय कथा. जन हो तुम्ही कदाचित विषयासक्त व्हाल तुम्ही विषयासक्त होऊन विकर्मे करू नका म्हणजे पापमय कर्मे करू नका. आज आपण विकर्म अकर्म आणि कर्म याच्याबद्दल समजून घ्यायचं आहे. कारण एकदा का विषय विकार खवळले तर मग ते तुम्हाला स्फोटपर्यंत नेतील याचा पत्ता लागणार नाही. इंद्रादी देव याच्यातून सुटले नाहीत तर मग पामर माणसांची काय कथा. खरे पाहता जे माझे नाही ते देहादिक ओझे माझे आणि माझे संबंधित माझ्याशी कनेक्टेड माझे असे मानून तुम्ही त्यांच्या भाराने कुंतत बसाल. आज कलियुगातील प्रत्येक व्यक्ती हेच करीत आहे. तर आत्मभावाचा त्याग होईल आत्मसाक्षात्कार बाजूला ठेवून घे. थोडक्यात सारांश काय तुकाराम महाराज म्हणतात की आता ह्या कलियुगात बाकीचे जर अवतार नाहीत हे तर नक्कीच आहे. कारण कलियुगामध्ये भगवंत अवतार घेत नाही गुप्त रूपात अवतार घेतात आणि ते म्हणजे चैतन्य महाप्रभूचा अवतार. आणि म्हणून ह्या कलियुगामध्ये सर्वजण विकर्मातच गुंतलेले आहेत. म्हणून विकर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडंफार समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही हे का भोगायला लागला हे कष्ट का भोगताय तुम्ही भगवंताची शरणागती पत्करली नाही भगवंतांचं प्रेम प्राप्त करायसाठी भक्तिमार्ग अवलंबला नाही म्हणून हा तुम्हाला त्रास होत आहे.
अशाची संबंधिता अशाच आशयाचा एक श्लोक भगवद्गीतेच्या 4.17 मध्ये आहे. तो सांगतो की कर्मणो ह्यपि बोधव्यम बोधव्यमचे विकर्मणो अकर्मण्यस्य बोधव्यम गहना कर्मणो होती. अर्थ काय? कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला उपदेश देतात की या अकर्माच्या नादाला तुम्ही लागू नका. ती धोक्याची घंटी वाजवतात. त्या अकर्माच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका. अन्यथा ही जी विकर्म आहेत ना, आपल्यासारख्या जीवात्म्याला बद्ध जीवात्म्याला 84 लक्ष योनीतून कायम फिरवत राहतील. ती योनी संपली ती पुढची योनी, ती योनी संपली पुढची योनी. 84 लक्ष जन्म मृत्यू जरा व्याधी यातून फिरावं लागणार. आणि ह्या दुःखाला तर आपल्याला दामून ठेवलं चालेल या विकर्माचं जर कास तर. आणि हे जे विकर्म आहेत पापकर्म आहेत त्यातून देवी देवता सुद्धा सुटले नाहीत. इंद्र चंद्रादी शिवजी ब्रह्मदेव हे सुद्धा सुटले नाहीत. पण आपल्यासारख्या पामराची काय काय स्थिती होईल आपल्यासारख्या मनुष्याची. आणि गीता काय सांगते? आपण म्हणजे शरीर नसून आत्मा आहे, पण भगवंताचा अंश आहे. पण आपण देहालाच आपल्याला आपण म्हणून बसलोय. हे माझा देह म्हणजे मी सर्वस्व आणि याच्याशी कनेक्टेड याच्याशी संबंध याचे सर्व माझे. हे माझं मी आणि माझ्यामध्ये आपण अडकून बसलोय. आणि मूळ भगवंताने आपल्याला मनुष्य जन्म कशासाठी दिला? भगवंताची भक्ती करायला. ते तसंच राहून जातंय. आणि खऱ्या मीला आपण जर ओळखलो नाही तर मग आपल्या मनुष्य जीवनाचा उपयोग काय? आपण पिंजऱ्यामध्ये पोपट बाळगतोय त्या कर्मणुकीसाठी, म्हणजे चुकीच आहे ते. आणि त्या पिंजऱ्याला धुतोय करतोय दररोज साबणानं पुसून व्यवस्थित रंगरंगोटी करून सजवतोय. पण आज जो पोपट बसलाय त्याला काय खायला पाहिजे, त्याची निगा कशी राखायची, त्याचं पालन कसं करायचं इकडे दुर्लक्ष करतोय. ती परिस्थिती आपली आहे. आज जो आत्मा आहे त्या आत्म्याला काय पाहिजे आहे? शरीर हे स्थूल आहे आणि आत्मा हा सूक्ष्म आहे. मग आपण जे पण ह्या शरीराचं संरक्षण करतोय त्यांचे चोचले पुरवतोय ते सगळे स्थूल शरीराची आपण काळजी घेतोय निगा राखतोय. पण आत जो आत्मा बसला आहे त्याला काय पाहिजे, त्याचं पालन पोषण कसं होईल, त्याची निगा कसं राखली जाईल ते आपण पाहत नाही. म्हणून आपण दुःखी कष्ट होतो. म्हणून यातून बाहेर जर पडायचं असेल तर संतांच्या विनंतीनुसार केशीराज म्हणजे भगवान श्रीकृष्ण पांडुरंग यांना आपलंसं करून घेतलं पाहिजे. आणि आज अखेर तुकाराम महाराज येतात की आज अखेर का केलं नाही तुम्ही? तुम्हाला खंत वाटत नाही का? त्याची लाज वाटत नाही का? आज आपण तो दुःख भोगत बसलोय आणि इंद्रिय तृप्तीसाठी झगडतोय. पण केशीराज म्हणजे तुकाराम पांडुरंगांची भगवान श्रीकृष्णाची भक्ती का केली नाही, यातनं बाहेर पडायचा प्रयत्न का केला नाही, असं तुकाराम महाराज विचारतात आपल्याला. त्या विकर्म व सकर्म यातून बाहेर पडून आत्म्याची कास जर धरायची असेल, तो कर्माची जर कास धरायची असेल तर नम्र विनंती करीत आहेत की तुम्ही विकर्माच्या नादाला लागू नका, कर्मच घ्या. ते समजावून सांगतात. आणि हे कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय हे जाणून घेऊन तिन्ही कर्माबद्दल माहिती घेऊन म्हणजे त्यावेळी आपल्याला विकर्माचा प्रभाव समजेल. अकर्म काय करतंय, कर्म सकर्म काय करतंय, विकर्म काय करतंय, त्याचा आपल्या भौतिक दृष्टीसाठी आणि आध्यात्मिक दृष्टीसाठी फायदा तोटे काय ते समजून ज्यावेळी घेतो त्यावेळी मग आपल्याला जे पोषक नाही आहे, अनुकूल नाही आहे, त्याचा त्याग करतोय. त्यासाठी या तिन्ही गोष्टीची आपण माहिती करून घेतली पाहिजे. आपण पाहतो कुठलाही जीवात्मा कर्म न करता एक क्षणभर सुद्धा थांबत नाही. एक क्षणाचा छोटा छोटा पार्ट सुद्धा थांबत नाही. कायमचं काहीतरी कर्म करत असतो. एक मग ते शारीरिक कर्म करत असेल किंवा बौद्धिक कर्म करत असेल, सूक्ष्म मनानं करत असेल किंवा स्थूल शरीरानं करत असेल, पण कर्म हे करत असतो. आणि हे जे प्रत्येक आपण कर्म करतोय त्या प्रत्येक कर्माचं फळ निर्माण होत असतं. कुठलंही कर्म केलं तर ते निष्फळ कुठलंही जात नाही. त्या कर्माचं कुठलंही एक फळ तयार होतंय. आणि म्हणून आपण चेंडू जमिनीवर जोरात आपटला तर तो परत वरती उडतो. त्याप्रमाणे एखादं कर्म आपण केलं ते कशाही स्वरूपाचं असू दे त्याचं फळ निर्माण होतच होतं. सकारात्मक जर कर्म केलो म्हणजे भौतिक इच्छा ठेवून तर त्याची फलाची पुण्यप्राप्ती होते. आणि वाईट कर्म केले तर त्याची पाप फळाची प्राप्ती होते. म्हणजे फळ हे निर्माण होतच होतं. आणि हे एक सारखं क्षणोक्षणी हे चालू असतं. कधी बंद आहे असं नाही, क्षणोक्षणी चालू असतं.
आणि म्हणून ह्या कर्मांना जाणून घेणं महत्वपूर्ण आहे. त्याशिवाय आपण ह्या विकर्मातून आणि सकर्मातून बाहेर पडणार. इथे सकाम करण्याचा अर्थ असा आहे की शास्त्राच्या अनुसार केलेली कर्म, शास्त्रानुसार नमूदित केलेली कर्म. पण ही कर्म जे करतो आपण त्याच्यात आपला भौतिक लाभ असतो. भौतिक लाभ मिळावा, इंद्रिय सुख मिळावं ही इच्छा असते. भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी हे कर्म आपण करत नाही. कधी जी सकाम कर्म असतात ती भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी नाही, आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी, स्वतःच्या उपभोगासाठी हे कर्म केलेली जातात. आणि मग जरी कर्म शास्त्रासह जर केली असतील तरी कर्माच्या या कर्माचा भगवंताच्या भक्तीशी काही संबंध राहत नाही. ही कर्मे करताना कर्म करणाऱ्याची जी भावना असते ती भगवंतांना प्रसन्न करणे ही भावना नसते. मला सर्व लोकांची प्राप्ती कशी होईल, उच्च लोकांची प्राप्ती कशी होईल, तिथं मी अमर्यादित सुख कसं उपभोगेन, आनंदित कसं राहीन, ह्यासाठी आपण ही अशी सकाम कर्म करत असतो. आणि अशा कर्माद्वारे जरी शास्त्रानुसार केलेली असतील कर्म, अशा कर्माद्वारे भगवंत कधीही संतुष्ट होत नाहीत. मग ही असे कर्म कशी का केली जातात, तर ह्या वेद जे मुळात मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं, वेदाची जी निर्मिती झालेली आहे ती सर्वसामान्य जीवांना भगवंतांच्या प्रेमापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केला. मग हळूहळू सकाम कर्म हे एकदम जर थांबवलं तर ते जीवात्मा सहन करणार नाही. मी एक उदाहरण दिलं होतं मागच्या वेळी की जो 50 सिगरेट दररोज ओढतो त्याला उद्यापासून सिगरेट ओढूच नको म्हटलं तर तो जिवंत राहू शकणार नाही, त्याच्या शरीराला एवढी सवय झाली असते. म्हणून 50च्या ऐवजी तू 5 कमी कर, नंतर पुढच्या दिवशी 5 कमी कर, असं करत 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 तू कमी कर. याचा अर्थ असा नव्हे की वेद तुम्हाला सिगरेट ओढायला परवानगी देते, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ह्या बद्ध जीवाला वरच्या स्थितीत नेऊपर्यंत ते जे पापकर्म करतात त्याची मात्रा कमी 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 करायला वेदामध्ये सांगितलंय. पण त्याचा दुरुपयोग करून त्याचा उलटा अर्थ काढून आपण काय म्हणतो की वेदामध्ये सांगितलेलं आहे की असं असे सिगरेट ओढा, पाप कर्म थोडी थोडी कमी करत, थोडी थोडी कमी करा म्हणजे करा, तर असा त्याचा अर्थ आपण काढतो, हे चुकीचं आहे. तसंच भगवद्गीता 2:42 आणि 43 श्लोकात वर्णन आहे की अल्पज्ञानी लोक जे आहे, जे इंद्रिय तृप्ती आणि सुख आनंद उपभोगण्याशिवाय त्यांना भगवत भक्ती म्हणजे काय इकडे आकर्षणच नसतं, ते हे स्वर्ग प्राप्ती उच्च लोकातील ग्रहामध्ये प्राप्ती करून जे आपण आनंद उपभोगतो तिकडे जास्त आकर्षण असतं. हे तडक भडक भाषेत वर्णन केलेलं आहे त्याचं. तिथं अशी मदिरा मिळते की ते दारू नव्हे ती मदिरा आहे, त्याच्यानं आयुष्य वाढतंय, आनंद प्रकारचे सुख मिळतात, तिथे अप्सरांच्याकडून सुख मिळतं, अनेक प्रकारचे सुख मिळतं. असं तडक भडक वर्णन आहे की नाही, सर्वसामान्य मनुष्य तिकडे आकर्षला जातो आणि त्याच्या मनात लालसा उत्पन्न होते. आणि ही वेगळी करण्याबाबत अशा पापमय कर्म सकाम कर्माकडे तो वळतो. हे असे मला सुख मिळू देत, आनंद मिळू देत, म्हणून हे अशा पाप कर्मामध्ये त्याला इनडायरेक्टने सांगितलं जातं, त्याच्यामुळे तो वळतो. आणि विशेष म्हणजे या कलियुगातले जे जीवात्मा आहेत ते सारासार बुद्धीचा वापर करत नाहीत. कशामुळे मला सुख मिळेल, शाश्वत आनंद मिळेल, होदामधून कसा जाईल आणि ह्या कर्मातून मी कसा बाहेर पडेल, त्याचा सारासार विचार आताचा जो कलियुगातला जीवात्मा आहे तो करत नाही. आणि म्हणून कर्मकांडात जी तडक भडक वर्णनं सांगितली ही विधी करा, हे यज्ञ करा म्हणजे तुम्हाला हे सुख मिळेल, हे करा त्याच्याच हा उपवास करा म्हणजे तुम्हाला अमुक अमुक हे मिळेल, त्या देवतेचा उपवास करा दर मंगळवार गुरुवार म्हणजे तुम्हाला हे मिळेल. ह्या सगळ्या पाठीमागे आपली भौतिक इच्छा पुरी व्हावी हाच उद्देश असतो. मग ती कशाही स्वरूपाची असेल, मग ते आर्थिक लाभ होण्याची असेल, मुलीचं शिक्षण लग्न कुठं जमावून असेल, मुलाचं चांगली नोकरी लागू देणं असू दे, काही पण असू दे, मुलाला चांगले मार्क पडत, त्याच्या पाठीमागे सगळ्या भौतिक इच्छा आहेत ही कर्म करणार, त्याला कर्मकांड म्हणतो. आणि आणि ह्या स्वर्ग सुख आणि उच्च लोकातल्या सुखाचा मला भोग मिळू दे, ह्या ह्या ज्या आपण भौतिक दुःख भोगतोय त्याच्यातून माझी मुक्ती होऊन मी आनंद शाश्वत जीवन जगावं, ह्या आकर्षणाकडे आकर्षित होऊन हा जीवात्मा अशी कर्म आणि कर्मकांड करत असतो. आणि ही इच्छा जरी नसतील तरी काही जणांच्या स्वतःच्या इच्छेने, काही जणांच्या दुसऱ्याच्या इच्छेने आपण ह्या कर्म करण्याकडे परावृत्त होतो. आणि अशा लोकांमध्ये ह्या दुर्जर दुःखातून मी मुक्त होऊन भगवत प्राप्ती करून शाश्वत आनंद कसा मिळेल, माझी शाश्वत स्थिती काय आहे, मी तिथं कसं पोहोचू शकेन, हा विचार त्यावेळी येतच नाही. एवढे बुद्धिमान लोक नसतात, एवढं खोलात शिरत नाही.
आणि या तडक बडक यज्ञ करून इंद्रिय तृप्ती करण्याचा जो विषय आहे तिकडच जास्त आकर्षित असतात आणि त्यातच त्याला म्हणतात. मग अशा लोकांच्या मध्ये पूर्ण भगवंताच्यावर शरणागती किंवा भक्ती करण्यामध्ये दृढ भाव नसतो, कोमल असते. त्यांचा जी दृढता असते ती कोमल असते, श्रद्धा असते ती कोमल असते. त्यामुळे आज समजा आता तुम्ही कोणतरी एक जण, माझं उदाहरण देतो, मी भक्तीमध्ये लागलो करायला असं चांगलं त्यांनी तरी मला उदाहरण सांगितलं, ते गुरु महाराज आले आणि त्याने एक मंत्र देतात आणि त्या मंत्राचा जप केला की असं असं आर्थिक परिस्थिती खूप सुधारते किंवा सगळ्या संकटातून मुक्त होणार. माझ्या मनात पाल चुकचुक ते खरंच असेल काय, कारण मी एवढे दिवस भगवंताचा जप करावले पण मला काय ते कुठं प्राप्ती होईना झालं, मी ह्याच्यापासून मिळेल काय, म्हणून आपण तिकडे वळायला जातो. तर हे उदाहरण म्हणजे अतिशय खराब, कारण आहे भगवंताची प्राप्ती करायचा मार्ग हा ह्या जन्मी मिळेल, पुढच्या जन्मी मिळेल, अनेक वर्ष लागतील, पण तो शाश्वत आनंद मिळणारा मार्ग. जर आपल्याला शाश्वत आनंद मिळायचा असेल तर त्यासाठी आपली तपस्या पाहिजे, आपले कष्ट पाहिजे, तरच होणार. असं जुजवी नाही आहे. ही जी बाहेरची अशी तडक बडक सांगितली जाते जुजबी असतात, अमुक हे करा तुम्हाला अमुक मिळेल. आपण सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे आकर्षित होतो. आणि जरी ही शास्त्रानुसार कर्म केली असतील, कधी कधी इच्छा नसताना सुद्धा आपल्याला पाप पण आपल्याकडनं घडत असते. आम्ही शास्त्रानुसार कर्म करतोय तर आमच्याकडून पाप घडते असं अजिबात होत नाही. शास्त्रानुसार करत असताना सुद्धा आपल्या हातून अप्रत्यक्षपणे पाप घडत असते. त्याचं उदाहरण म्हणजे इंद्रदेव यज्ञ करत होते, असुरांच्या पासून युद्धात हे मिळावं, आनंद काय यश मिळावं म्हणून इंद्रदेव यज्ञ करत होते. तर त्या यज्ञामध्ये पुरोहित म्हणजे यज्ञ यज्ञ संपन्न करत होते, आहुती देत होते. तर हा पुरोहित होता विष्णू, हा राक्षस कुळातला होता, पण त्याने शुद्ध ब्राह्मणाचं ट्रेनिंग घेतलेलं होतं आणि तो आहुती देत होता. आणि त्याची प्रवृत्ती राक्षसी असल्यामुळे त्याच्या मनात एक भाव होता की हे जी देवी देवता यज्ञ करावे त्यांना शक्ती मिळावी म्हणून, त्यांच्याबरोबरच आमच्या असुरांना पण शक्ती मिळते म्हणून एक आहुती देवी देवतांच्या कल्याणासाठी करायचा आणि एक आहुती इंद्रदेवांच्या कल्याणासाठी करायचं, देवी देवतांच्या. हे इंद्रदेवतांच्या ध्यानात आलं. आल्या आल्या त्यांना क्रोध खूप अनावर झाला आणि ह्या क्रोधावर नियंत्रणासाठी इंद्रदेवाने त्यावेळी सारासार विचार करायला पाहिजे होता, पण त्यांनी मागचा पुढचा विचार नाही केला नाही. आणि त्या विश्वरूपला तीन तीन मस्तक होते. तर ह्या इंद्रदेवाने त्या विश्वरूपाचं मस्तक उडवलं. म्हणजे पुरोहित जो ब्राह्मण होता त्या ब्राह्मण वधाचं पाप त्यांच्या डोक्यावरती आलं आणि त्याचं फळ इंद्रदेवाला कितीतरी वर्ष, हजार वर्ष सोसावं लागलं. इंद्रदेवाने लक्ष्मी देवीची कमलनांमध्ये शरणागती घेतली आणि तिथनं मग त्यांचा मुक्ती झाली. म्हणजे इंद्रदेवांच्या सारख्या देवतांना सुद्धा आपल्या हातून चुका घडू नयेत म्हणून प्रयत्न करत असताना असा क्रोध उत्पन्न होतो, अशी चूक घडते. तर असं इच्छा त्यांची नसताना सुद्धा हे कृत्य केलं गेलं. आता इंद्रदेवांच्याकडून बृहस्पतींचा अपमान झाला. इंद्रदेवांना अशी इच्छा होती काय बृहस्पतीचा अपमान करावा, असा अजिबात नाही. तरी पण त्यांच्या हातून अपराध घडला आणि त्याच्यामुळे त्यांचं राज्य गेलं, स्वर्ग गेलं, सगळं गेलं आणि कितीतरी दिवस भूमिगत होते सगळे देवी देवता. नंतर मग भगवंतांच्या इच्छेनं त्यांना ते परत राज्य मिळालं. आता हे इंद्रदेवांची आई जी दिती आहे, आदिती आहे, तिचं कर्णकुंडले असुरांनी नेलेलं होतं, ते त्यांचा पराभव करून इंद्रदेव ती कर्णकुंडले आणली आणि आदित्यनाथ दिली आणि तिथून परत येत होते. हे परत येत असताना पारिजातकाचा वृक्ष सत्यभामाने पाहिला आणि तिला आवडलं खूप आणि आपण हा वृक्ष घेऊन जाऊया काय, आणि मग ठीक आहे वृक्ष घेऊन जाऊया. मग वृक्ष तिथनं उपडून न्याय लागले ते. हे ज्यावेळी इंद्रदेवांना समजलं, एक पारिजातक गेला म्हणून का दुसरा पारिजातक उगवला नसता का तिथं, पण इंद्रदेवाने भगवंताशी युद्ध केलं. ज्या भगवंताने आपल्या आईची कर्णकुंडल राक्षसाने नेलेली होती ती परत आणून दिली, त्यांचं कौतुक सुद्धा झालं. आणि आता एक पारिजातकाचा वृक्ष नव्हते म्हणून इंद्रदेव त्यांच्यावर युद्ध करावं त्यांच्यावर. म्हणजे असे हे देवी देवता जरी असतील तर ते भगवंतांचे शुद्ध भक्त नाही, ते मिश्र भक्त. म्हणून ह्यांच्याकडून सुद्धा असे चुका घडत असतात. म्हणून हे जरी सकर्म करत असलो आपण, कर्माचे तीन प्रकार मुख्य: सकर्म, विकर्म आणि अकर्म. सकर्म म्हणजे आता जे वर्णन केलंय, ही जे सहकर्म असतात ते शास्त्रानुसार जरी असले तरी त्यातून भगवंतांची भक्ती होईल, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतोय हा भाव नसतो. स्वतःची इंद्रिय तृप्ती, स्वतःच्या सुख प्राप्तीसाठी हा भाव करतो सकर्म. विकर्म म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध कर्म, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला दुःखच मिळणार, नरकवास मिळणार,
84 विलक्षण पण करावं लागणार. हे झालं विकर्म. आणि अकर्म ह्याच्याबद्दल आपण पुढे समजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये म्हणते बोधव्यमचे विकर्म, म्हणजे विकर्म म्हणजे काय हेही समजून घेणं गरजेचं. आता आपण मला ते एखादा विचारतोय त्या मार्गाला जायचं नाही, त्याच्याबद्दल समजून घेणं कसं काय गरज काय. विकर्म आपल्याला करायचं म्हणून शास्त्र सांगतो, मग आपण विकर्म टाळतोय. पण विकर्म म्हणजे काय काय समजून घ्यायची काय गरज आहे. त्या गावाला जायचं नाही तर ते त्या गावाला किती बसेस जातात, मार्ग कुठला कशा चौकशी करा. पण तसं नाही आहे. त्या विकर्माचा प्रभाव समजल्यामुळं आपण कर्माची कास धरतो, म्हणून ते समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे, कर्तव्य आहे की निषिद्ध कर्माची कास धरायची नाही. शुद्ध कर्माची, जी शास्त्र शुद्ध कर्म करायचं तिची कास धरली पाहिजे. म्हणून हे निषिद्ध कर्म काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक उत्तम नागरिक जो असतो ते त्याला सर्वसाधारण सरकारचा कायदा माहित असतो आणि सरकारच्या कायद्याच्या तरतुदीचं काटेकोर तो पालन करतो. म्हणून त्यांना शिक्षा वगैरे काय होत नाही, त्याला पारितोषिकच मिळते. पण जो नागरिक ह्या कायदा मोडण्यासाठीच सर्व काही कार्य करतो त्याला दंड होतो, दंड भोगावा लागतो. तसं हे विकर्म आपण समजूनपणे केलं किंवा न समजता केलं असं म्हणू शकत नाही. मी डाव्या साईडने आपण गाडी चालवलो आणि पोलीस येऊन आपल्याला पकडला तर आपण असं म्हणू शकत नाही आपण की मला माहित नव्हतं, चुकीने माझ्याकडनं झाली, माझ्या डोक्यात नव्हता तो विषय, असं म्हणून चालत नाही. चूक केलं ना त्याला आपल्याला दंड भोगावाच लागेल. म्हणून बुद्धिमान नागरिक जे असतात ते अशा विकर्माच्या नादी लागत, ते सकर्माची कास धरतात आणि मग असे बेकायदेशीर कर्म करून शिक्षा भोगणे ते टाळतात. पण जो विकर्म करणारे आहेत ते अशाद्वारे करतात पण आणि ते दंड भोगतात. आणि विशेष म्हणजे आपण या भौतिक जगामध्ये एखादं चोरून कर्म केलो आणि त्याच्या शिक्षा आपण भोगा लागलो तर त्यातून पळवाट काढायसाठी काही मार्ग अवलंबून त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो आणि कधी कधी आपण बाहेर पडतो पण. मग तो मार्ग कुठलाही असू दे. पण भगवंताच्या बाबतीत हा मार्ग नाही. भगवंताच्या राज्यामध्ये भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचार शून्य भगवंताच्या राज्यात. त्यामुळे आपण जे पाय करतो ते सगळं भगवंतांना माहित असते आणि त्याची शिक्षा आपल्याला भोगायलाच लागते. मग ते सकर्म असू दे, अकर्म असू दे, विकर्म असू दे, त्या कर्माचं फळाचं फळ आपल्याला प्रभाव त्याचा भोगावाच लागतो. कारण का हे कसं दिसतंय भगवंतांना, दैव नेत्रेनं. ह्या संपूर्ण जी हवा वरती वातावरण आहे त्याच्या प्रत्येक कणाकणामध्ये भगवंतांनी कॅमेरे बसवलेले आहेत. आपण जीवात्मा काय कर्म करत असते प्रत्येक त्याद्वारे ते हे केलं जातं, कॅप्चर केलं जाते आणि त्याचे साठवण केले जाते आणि त्याद्वारे त्या कर्माचं जे फळ त्याच्या वाट्याला येणार आहे त्याचा भोग हा त्याला भोगावाच लागतो. दुसरं म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत विराजमान आहे. उपद्रष्टा आणि हनुमंताच्या रूपात, साक्षी रूपात पण उपलब्धच आहे. त्याशिवाय आपण जिवंतच राहू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक जीवात्मा काय कर्म करतो आणि त्याचं काय फळ त्याच्या प्राप्तीसाठी त्याला बळ भोगावं लागेल ते भगवंत आत बसून साक्षी रूपाने समजलेले असते. त्यामुळं त्यातनं कुठं आपण सुटू शकत. आपण इकडे भौतिक जगात काही लाचलुचपत हे ते काय अनेक अनेक क्रिया करून आपण त्या कर्मफळातून मुक्त होण्याचा प्रयत्न करून एखाद्या होऊ पण भगवंताच्या राज्यात हे चालत नाही. भगवंताच्या राज्यात आपण सुटका कुठेही नाही आहे. आणि कधी कधी भगवंतांच्याकडे आपण आग्रह करतोय चुकीचं. आता एखादा चोर जर चोरी सरात चालला तर तो भगवंतांना प्रार्थना करतोय की भगवंता मला चांगली चोरी करायला संधी मिळते. आणि मग ते एखादा व्यक्ती काय विचार करेल की भगवंता माझं संरक्षण कर, हे चोरापासून माझं रक्षण करतो. मग भगवंत काय करणार, भगवंत चांगलं तेच बुद्धी देतात. पण जीवात्मा कधी कधी आपल्या हट्टापोटी अल्प स्वातंत्र्य जे जगवाना दिले त्याच्यापोटी तो ऐकत नाही. तो म्हणतो नाही मला करायचंच आहे. अरे तू भगवान सांगतो, अरे तू केलास तर तुला पोलीस पकडतील, तुला शिक्षा होईल. पण जीवात्मा म्हणतो नाही मी काय करायचं करतो, मला करायचं. मग भगवंत म्हणतात ठीक आहे तुला इच्छा आहे ना कर. पण अट एकच आहे, हे जे तो निषिद्ध कर्म करतो ह्याच्या मिळणारे तुला जी शिक्षा आहे त्याला परिपूर्णपणे तू जगव. त्यात मी काही इंटरफेअर करू शकत नाही, तुला ते दुःख भोगावेच लागणार असे भगवंत सांगतात. मग हे असुर जे आहेत, नास्तिक जे आहेत, अशी कर्म करतात त्याचं दुःख भोगत असतात. म्हणून भगवंत असं नाही आहे की हम करे सो काय था हुकुमशे, मी सांगतो असं कर नाहीतर तुला मग शिक्षा, असं नाही. भगवंत ठीक आहे तुला तिकडे जायचं आहे
ते कर्म करायचं कर, पण त्याच्यामुळे जे दुःख भोगणार ते तुला भोगावं लागणार. आणि मी सांगितलंच तर तुला दुःख भोगावं लागणार ते सांगतात, पण आपण ऐकत नाही, आपल्या जिद्दीसाठी मग दुःख भोगतो. आणि प्रभुपाद ह्या विक्रमाचं आणखीन एक उदाहरण देतात की हे आताचे जे शास्त्रज्ञ आहेत ते अनेक अनेक प्रयोग करतायत आणि मनुष्याची बॉडी जिवंत ठेवायची, ती मृत्यू पाहू नये म्हणून अनेक अनेक प्रयत्न करतात. हा यशस्वी प्रयत्न तसं शक्यच होणार नाही, पण ते प्रयत्न करत आहेत, अनेक अनेक शोध लावत आहेत आणि ह्या बॉडीला जिवंत ठेवायचा प्रयत्न करतात, पण ते त्यांना शक्यच होणार नाही. पण ह्या कर्माला सुद्धा विकर्मच म्हटलं. आणि ही जी विकर्म आहेत, ह्या विकर्मामुळे काय प्राप्ती होती आपली? ब्रह्मव्यवस्थित पुराणात प्रकृती खंडामध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक विकर्माची अशी शिक्षा आहे की ती ऐकून आपल्या अंगावर शार येतो. आता समजा एखादा दारू पितो, तर दारू पिऊन त्यानं जे पाप फळ निर्माण केलं त्यासाठी ब्रह्मवैवर्त पुराणात त्याचा उल्लेख आहे. नरकामध्ये गेल्यानंतर त्या माणसाला याचा लोखंडाचा गरम गमरोज त्याच्या मुखातून चालला होता. एखादी व्यक्ती जर अवैध स्त्री संग ठेवत असेल तर त्याला नरकात गेल्यानंतर त्या स्त्रीचा पुतळा लोखंडी असतो, लाल भडक त्याला तापवलेला असतं आणि त्या पुरुषाला त्याला मिठी मारायला लागतो, किंवा एखाद्या स्त्रीला तसं करावं लागतं, म्हणजे उलट सुलट. तर अशा प्रकारे अनेक अनेक क्षेत्र आहेत. आपण प्राण्यांची हत्या करतो, प्राण्यांना तळून भाजून शिजवून खातो, तर त्या व्यक्तीला जो असा आनंदित होऊन असं खात असतो त्याला तेलाच्या कढईमध्ये टाकून त्याला तळलं जाते आणि तो प्राणी ज्या प्राण्याला मारलं ते प्राणी त्याला खातात. अशी इतकी वर्णन आहे त्याच्या ब्रह्मवैवर्त पुराणात की ते ऐकले की आपलं डोकं चक्रावून जाईल, इतकी वर्णन आहे. तर अशी जी पापफळ भोगावी लागतात ह्याचं वर्णन काय ऐकायला पाहिजे, की ज्यावेळी आपण ऐकू आणि त्याचा प्रभाव आपल्यावर मनावरती कसा होईल त्याच्यानुसार आपल्या प्रवृत्ती आपली बदलेल, आपला स्वभाव बदलेल आणि आपण अकर्म करण्यापासून विकर्म करण्यापासून आपण परावृत्त होऊ. आणि म्हणून हे भीती घालण्यासाठी नाही, पण हे कर्म केल्यामुळं आपल्याला हे यातना भोगाव्या लागतात. आणि ह्या यातना भोगून झाल्यानंतर नरकामध्ये यातना भोगल्यानंतर मग त्या यातनेला योग्य असणार योग्य असणार शरीर त्यांना दिलं जातं. आता हे आपण मग तुमच्या गटारीतला किडा, घाणीतला किडा, कुठले डास, मुंगी, काही पण त्याच्या प्रभावाप्रमाणे त्याचं जे प्रारब्ध असते कर्माचं, त्या कुठलं शरीर मिळेल त्या शरीरात त्याला घातलं जाते आणि मग त्या शरीरातून त्याची उत्क्रांती होत 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 शेवटी तो मनुष्य प्राणी होतो. आणि मनुष्य प्राणी झाल्यानंतर त्याला दोन मार्ग असतात. एक म्हणजे भगवंताची भक्ती करून ह्या दुःखाल्यातून मुक्त हो, अन्यथा परत आणि ह्या ह्याच्यात अडकून पड. मग त्यावेळी त्या अशा आचार्यांचं जे साधू संत आहेत त्यांनी काय सांगतात त्याचं वर्णन ऐकून पण त्यांचे उपदेश ऐकून आपण जर अंगीकारलो तर या नरक यातनेतून बाहेर पडू आणि भगवंतांच्या धामात जाऊ. पण जर नाही केलो तर आपण हे दुःख भोगत राहू, परत 84 गेले. मग दुसरं म्हणजे ह्या इंद्रिय तृप्तीच्या आकर्षणाने इंद्रिय तृप्ती मला इतकी मिळणार आहे, इतकं सुख मिळणार आहे, त्या आकर्षणानं आपण पापकर्माकडे वळतो. ज्यावेळी ऋषभ महाराज आपल्या पुत्रांना उपदेश देत असतात त्यावेळी ते म्हणतात की हे पुत्रांनो, ज्यावेळी व्यक्ती इंद्रिय तृप्तीला सर्वस्व मानतो तो भौतिक छान चौकी रोहिणीकडे आकर्षित होऊन पापकर्म करण्यास लागतो. हे जे वर्णन दिलेलं आहे मी मगाशी सांगितलं त्या वर्णनाद्वारे आपण आकर्षित जातो. त्यावेळी आपली बुद्धी कामच करत नाही. माग सुद्धा आपण विकर्म केलो, वाईट कर्म केली, तिची फळं आपण काय भोगलो हे कधी आपल्या स्मरणात पण नसते. आणि एखादं ह्या जीवनातलं असेल ते सुद्धा त्यावेळी स्मृती नाहीशी झाली. ते सुख आपल्या डोळ्यासमोर असं थांबलेलं असते, त्याचं आकर्षण असं असते की आपण माग विकर्म करून काय त्रास केलो हे स्मरणात यायचं सुद्धा निघून जातं, आपल्या स्मरणात सुद्धा राहत नाही. आणि आपल्या हातून विकर्म असं घडत जातं, पापकर्म घडत जातात. म्हणून ह्या पापकर्माबद्दल माहिती घेऊन अशा पापकर्मामुळे काय आपण दुःख भोगतोय माहिती घेऊन त्या पापकर्मापासून म्हणजे विकर्मापासून अलिप्त राहा असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज त्या विकर्माच्या नादाला जर लागला तर आपलं वाटोळ झालं, आध्यात्मिक दृष्टिकोनात आणि भौतिक दृष्टिकोनात. म्हणून या विकर्माच्या पाठीमागे लागून म्हणतात. मग आता हे झालं विकर्म. सकर्म आपण वर्णन ऐकलं. सकर्म म्हणजे स्वतःच्या इंद्रियसाठी सुख प्राप्तीसाठी आपण सकर्म करतो आणि भगवंतांच्या भक्तीसाठी त्याचा काही उपयोग नाही, हे झालं. शास्त्राच्या विरुद्ध कर्म म्हणजे विकर्म झालं. आणि आता अकर्म म्हणजे काय?
श्लोका म्हणतात अकर्मणाचे बोधव्यम, म्हणजे अकर्म म्हणजे काय हे जाणून घेणे महत्वाचे. अकर्म म्हणजे ज्यामुळे कोणतेच कर्म पण मिळत नाही. आता सकर्म केलं, आपल्याला पुण्यफळ मिळालं, स्वर्ग प्राप्ती मिळाली, परत ते स्वर्गातला तो बॅलन्स संपला आपल्या पुण्यफळाचे, परत आपण याच्या पृथ्वी तलावरती येणार आणि दुःख होणार. हे झालं सकर्म. विकर्म म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध नरकवास भोगला, परत पृथ्वीवर यायचं, परत आणि गणित सोडून जन्म मृत्यू जरा दे. ह्या दोन्ही पेक्षा अकर्म जे आहे, अकर्मामुळे आपल्याला फळच निर्माण होत नाही. म्हणजे सुख ना दुःख ना पुण्य ना पाप, त्याचं फळच निर्माण होत नाही. म्हणून अशा कर्माची कास आपण धरली पाहिजे. तर अशा कर्माची पास धरलं म्हणजे आपण निषिद्ध कर्मही करणार नाही आणि इंद्रिय तृप्तीत अडकणारं कर्म पण करणार नाही. म्हणून भगवंत सकर्म कर्माला आणि विकर्माला दोघालाही भगवंत पसंती देत नाही. ते तुम्ही करू नका म्हणतात जीवाला. आणि म्हणून हे साधू संत उपदेश आपल्याला का देतात, कशासाठी देतात, या दोन्ही कर्मापासून आपण परावृत्त व्हायला पाहिजे. आपण पुण्यफळ जरी प्राप्त केलं तरी परत जन्म घ्यायला लागणार आणि पाप फळ केलं तरी जन्म घेणार ना. मग ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून कसं सुटायचं? त्यातून जर सुटायचं असेल तर आपल्याला कर्मच केलं पाहिजे, अशा प्रकारे सांगतो. आणि अकर्म म्हणजे काय, भगवंतांना प्रसन्नता देण्यासाठी जे पण कर्म आपण करू, ती अशी जी कर्म आहे ती अकर्माच्या ह्याच्यात म्हणतात. भक्तिमय कार्य. भक्तिमय कार्य म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणे, भगवंताचा जप करणे, भगवंताच्या बद्दल लीला ऐकणे, आणि परत भगवंतांना प्रसाद अर्पण करणे, भगवंताच्या देवाऱ्याला पूजा करणे, भगवंतासाठी केलेलं प्रत्येक कर्म म्हणजे अकर्म होय. तर सुख मान्यावर आहे. सुख म्हणजे काय, मनाला अनुकूल जे आपण विचार करतो त्याप्रमाणे घडलं की सुख म्हणतो, आणि मनाविरुद्ध घडलं म्हणजे दुःख असतं. तर जेव्हा जेव्हा आपण ह्या अकर्मामध्ये रमून जाऊ, त्यावेळी आपल्याला भगवंतांच्या बद्दल केलेल्या कर्मामध्ये आनंद मिळतो. आपण भगवंताची दिवसभर सेवा करून आला मंदिरमध्ये, आणि जरी तुम्ही थकला असाल तर एक मानसिक आनंद तो वेगळाच असतो. तर त्या आनंदाचा बद्दल वर्णन करणं फार कठीण आहे. मला मिळालेल्या आनंद तुम्हाला कसं वर्णन करू? ते प्रत्यक्ष आपण ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी कराल त्यावेळी त्याचा आनंद मिळेल, किंवा तुम्ही केलेल्या अशा कर्माचा आनंद एक तुम्हाला मिळतोय, तो फक्त मी तुमच्याकडून ऐकून घेऊन नाही, मी ज्यावेळी कर्म करेन त्यावेळी त्याचा आनंद मला प्राप्त होईल. म्हणून शास्त्राच्या आधारे आणि आचार्यांनी जे उपदेश दिले ते समजून घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे कर्म केले पाहिजे. आणि ज्या कर्मामुळे मला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटेल अशी कर्म आपण केली पाहिजे. गीतामध्ये 15.16 मध्ये भगवान सांगतात की माझ्या परमधामात शाश्वत सुख आहे. तिथं सूर्यचंद्र अग्नीला प्रकाश द्यायची गरज नाही, कुणाला भूक लागत नाही, काही नाही, आनंद आहे. फक्त भगवंताची सेवा करायची आणि आनंदच राहील. आणि भगवंत आपल्यासारखं रूप देतात, आपल्यासारखं स्वरूप देतात, आणि आपण भगवंताची सेवा करायची. आणि हे सगळं शाश्वत आनंद आहे. कुठला आनंद आहे तो क्षणिक आहे. आता मला खूप हे लागली इच्छा झाली की गुलाबजामुन खायची. एक वाटेवर गुलाबजामुन खाल्ले तर एक संपला जरा आनंद मिळतो, दुसरा संपला जर आनंद कमी झाला, तिसरा संपला त्याच्यात पण आनंद झाला, 4-5 खाल्ल्यानंतर त्यातला आनंद संपून जातो आणि मग ते अपचनाला कारण. म्हणजे हा आमचा आनंद शाश्वत आहे. पण भगवत धामातला जो आनंद आहे तो हा तिथला जो आनंद आहे तो अशाश्वत आहे. आणि भगवत धामातला जो आनंद आहे तो शाश्वत आहे, तो कधी संपतच नाही. म्हणून भगवंत म्हणतात की सगळे साधू संत आहेत, त्यांनी जे सांगितले तुम्हाला त्याचा उपदेशाचं तुम्ही पालन करा, त्याचं अनुसरण करा आपल्या आयुष्यामध्ये, आणि माझ्या धामाला प्राप्त आणि शाश्वत सुख प्राप्त करा. हे भगवंत प्रत्येक जीवात मला जाणवत आहे. आणि पुढे म्हणतात भगवंत, जे पण माझ्या धामाला आलेले आहे ते परत येतात, त्या भौतिक जगात येत नाही, ते त्या शाश्वत आनंदातच रमून जातात, ते येत नाही. आणि ह्या मगाशी सांगितलं अकर्म म्हणजे काय, तर निष्कर्ष एवढाच निघतो की जे पण कर्म आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतोय त्याला अकर्म म्हटलं जातं. मग ते कर्माचं स्वरूप काही असू दे. तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आला तरी तेच झालं, भगवंतासाठी प्रसाद बनवला तर तेच झालं, भगवंताच्यासाठी पैसे आणून दिले मिळवले तरी ते अकर्मच होतं. आपल्या घरात भक्त आहेत, आपण 4-5 लोकांचं कुटुंब आहे आणि आपल्या घरात सगळे भक्त आहेत, त्यांच्यासाठी आपण काबाड कष्ट करून आणून पैसे करून त्यांना तुम्ही जेवण भरवणं म्हणजे सुद्धा भगवंतांची सेवाच आहे, कारण ते भगवत भक्त आहेत. आणि भगवंतांची सेवा भगवंतांना स्वतःच्या सेवेपेक्षा जास्त प्रसन्न आहे, त्यामुळे ते पण अकर्मच आहे. म्हणून अकर्म म्हणजे काय, ह्या कर्मामुळे कोणतं बंधन निर्माण होत नाही, ना पाप फळ निर्माण होतोय ना पुण्य फळ निर्माण होतोय. आणि श्री रूप गोस्वामी काय शिकवतात, अकर्म म्हणजे काय, श्रीकृष्णांचे चिंतन करणे,
श्रीकृष्णांच्या लीलांचे प्रेमाने श्रवण करणे, पठण करणे आणि दुसऱ्यांना सांगणे. श्रीकृष्णांच्या म्हणजे विठोबा, श्रीकृष्ण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी विठ्ठल श्रीकृष्ण भगवंत असं त्याचा शब्द आपण घेऊया. तर भगवंताचे दर्शन करणे, श्रीकृष्ण पांडुरंग भगवंत त्यांच्या अवतारांच्या अर्चविग्रहाची सेवा करणे. हे अर्चविग्रह आहेत, हे काय पत्थराच्या मूर्तीने, दगडाच्या मूर्तीने आहेत, भगवंत साक्षात तिथं प्रकट झाले. म्हणून त्यांना ज्यापर्यंत हा आपल्या भगवंताच्या बद्दलचा आकर्षण भाव निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या मनात ही दगडाची मूर्ती असेल का असं वाटतं की दगडाची मूर्तीने भगवंताचे अवतार आहे. ते का विग्रहाची निर्मिती केली आहे भगवंतानी? तर भगवंताची आपण सेवा करू त्या मूर्तींची आणि भगवंतांचे धाम प्राप्त करू ह्यासाठी ती केलेली आहे. आणि मुक्ती म्हणजे काय? अशा प्रकारे नवविधा भक्ती आहेत. त्या नवविधा भक्तीपैकी कुठलीही भक्ती आपण केलो तरी भगवंत त्याच्या प्रसन्न होतात. आणि मुक्ती म्हणजे काय? या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणे म्हणजेच मुक्ती आहे. आणि ज्यावेळी आपण ह्या नवविधा भक्तीद्वारे या भगवंतांच्या सेवेत लागतो, भक्तिमय कार्यात लागतो, आपसुकच आपल्याला मुक्ती मिळते. या भौतिक जगातून आपणच आपोआपच मुक्त होतो. कारण ज्यावेळी आपण भक्तीत लागतो, भगवंत प्रेम जागृत होते आपल्याला, आपण भगवंतामध्ये गेलो तर आपोआपच मुक्ती मिळाली. आणि ह्या भगवंतांची लीला ऐकणे का? तर ह्या भगवंतांची लीला या भौतिक नाही, त्या भौतिक गुणाच्या पलीकडच्या आहेत. म्हणून भगवंतांच्या लीला ऐकणे, श्रवण करणे, त्यांचा जप करणे म्हणजे आपण त्या स्थितीला असतो. भगवंत ह्या आध्यात्मिक स्थितीत असतो, आपण भौतिक स्थितीत नसतो. म्हणून या स्तरावर सतत राहायचा प्रयत्न करायचा, भगवंताची कायम भक्ती करून भगवंतांच्या सेवेत आनंद प्राप्त करायचा. पुढे एक शब्द त्या श्लोकात वापरलाय, कर्माची गती. गहना कर्मनो गती, अर्थात कर्माची गती गहन आहे. म्हणजे काय? हे जे कर्म करतात, आता मगापासून आपण विचार करतो की पुण्य फळ प्राप्त होते, पाप फळ प्राप्त होते, याचं फळ तेच फळ, हे आपल्याला समजण्याच्या पलीकडे आहे. आपण काय कर्म केलो आणि त्याचं काय फळ प्राप्त झालं आणि ते कधी उदयाला येईल हे आपल्या सर्वसमान आत्ताच्या बुद्धिमना किंवा सर्वसामान्य माणसाच्या विचारात किंवा खूपच कठीण आहे. म्हणून भगवान सुद्धा म्हणतात ही कर्माची गती खूप आहे. त्याच्या नादात आपल्याला लागायचं नाही. आपल्याला साधू संत काय सांगतात, ह्या मार्गे भगवंताची भक्ती करा, भगवंताचं प्रेम प्राप्त करा, त्यातच राहायचं. कारण एक ज्ञानी होण्याचा प्रयत्न करायचा नाही. मग असं झालं तर काय, तसं मग तर्कामध्ये जर अडकलो तर मूळ भगवत भक्ती बाजूलाच राहील. म्हणून त्या तर्कामध्ये अडकायचं नाही. आपल्याला ते समजून घेण्याची आणि समजण्याची आमची कुवत नाही आहे, त्याच्या नादाला लागायचं नाही. जे जे हे भगवंताची भक्ती करून भगवंतांचं प्रेम प्राप्त केले, त्यांनी जे उपदेश केले ते गप ऐकायचं, त्या मार्गाचं अनुसरण करायचं. आपल्याला पाहिजे ते सगळं मिळतंय. आता ह्या विशेष म्हणजे ह्या कर्माची गती भगवंत जर म्हणतात गहन आहे तर ती गहनच असेल ना? हे नक्की. ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध संपलं आणि कौरवांचे 100 पुत्र मारले गेले, त्यावेळी सगळं युद्ध सगळं सगळं गेल्यानंतर धृतराष्ट्र भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात की एक पुत्र व्हायसाठी एवढं पुण्य प्राप्त करावं लागतं, किती पुण्य प्राप्त करावं लागतं? आणि असे मला 100 पुत्र झाले, म्हणजे माझं पुण्यसंचय किती होता? पण त्या 100 पुत्राचा मृत्यू मी वडील म्हणून माझ्या नेत्रासमोर बघितला मृत्यू, तर मी असं काय पाप केलं होतं? तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात या कर्माची जी फळं मिळतात त्याची गती खूप कठीण आहे, गहन आहे, ती समजू शकत नाही. तुम्ही 50 5,000 का 50,000 50 जन्माच्या पूर्वी तुम्ही एका पक्षिणीचं घरटं जाळलं होतं आणि त्याच्यात 100 पिले होती. तर त्या 100 पिलेची हत्या झाली, त्याचं फळ तुमचं आता उद्याला. हे भगवंत जाणू शकतात, कारण भगवंत भूतकाळात काय घडलं, आता वर्तमानात काय घडतंय आणि पुढं काय घडणार आहे हे भगवंत जाणू शकतात, दुसरे पण जाणू शकतात. म्हणून भगवंत गीतेत सुद्धा अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात की मी मागं घडलं काय ते सांगू शकतो, आता काय घडतंय ते सांगतो, पुढं काय घडणार आहे ते पण सांगू शकतो, तुला समजून येणार नाही ते. म्हणून भगवंतच ते समजू शकतात आणि म्हणून त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवायची. असं का घडते तसं का घडते आता विचार करायचं नाही, काय नाही. त्या कर्माची गती का, मी आता काय कर्म केलं याचं काय फळ असेल, आपलं भक्तीचा मार्ग सोडून मी काय कर्म केलो आणि त्याचं काय फळ मिळेल ह्यात गुंतून पडायचा प्रयत्न करायचा नाही. आपल्याला जे साधू संतांनी सांगितले ते आनंदाने करायचं आणि त्याच्यापासून जे भगवंत द्यायचं ते फळ देतात. आता विशेष म्हणजे हे फळ आपल्याला भगवंत देत असताना अरे विसरतील काय वगैरे असं अजिबात होत नाही. आणि आपण जे कर्म करत असतो त्याची सुख आणि दुःख मिळणारी आहेत, ती कधी त्याच्यापासून आपण वंचित कधी राहत नाही. ती मिळायची आपल्याला मिळतातच.
आपण असं कधी म्हटलोय का मी फार दिवस झाला आजारी पडतो, माझं कधी पोट बिघडलं नाही, डोकं दुखलं नाही, जरा दुखू दे असं म्हणतो का? तरी पण डोकं दुखतंय ना, पोट बिघडतंय ना, आजार येतोयच ना, ताप येतोयच ना, मग ते कुठं मागतोय आपण? देतोय. तसंच आपल्या कर्माच्या फळानुसार प्रारब्धानुसार जे सुख मिळणार आहे ते सुद्धा आपोआपच मिळतात. त्यासाठी आपण प्रयत्न करायला लागत नाही. आपण प्रयत्न करायचा तुम्ही अकर्म करून भगवंतांचं प्रेम कसं प्राप्त करून यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठीचा परिणाम मानला पाहिजे. आणि हे जे बारकावे कर्माचे आहेत ना, गहनोगती गहन म्हणतात, ते फक्त भगवंत जाणू शकतात, इतर कोणी जाणू शकत नाही. पुढं सारांश आम्हाला काय केलं पाहिजे? भगवंतांची भक्ती केली पाहिजे, म्हणजे अकर्म केलं पाहिजे. म्हणजे भगवंताची भक्ती, अकर्म म्हणजे काय? भगवंताची भक्ती. आणि ह्या भौतिक जगात जे पण कार्य करतो ते सुख प्राप्तीसाठीच करीत असतो. पण होते काय? त्या भौतिक जगात आपण जे मी कार्य करतोय ते मला दुःख प्राप्ती होऊन कधी करतो का? नाही. पण कर्म करत असताना त्याच्यापासून सुखही प्राप्त होते, दुःखच प्राप्त होत नाही. जास्तीत भौतिक जगात दुःखच प्राप्त होते. सुख हे भास असतोय सुखाचा. तिथे सुख कुठेही नाही, दुःखाला आहे. दुःखच आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं की दुःख पर्वत एवढे आणि सुख जवळ एवढे म्हणतात ना, ते त्यासाठी. म्हणून आपण ह्याचा नाद सोडून द्यायचा आणि कर्म करत राहायचं, आणि त्या कर्माचं फळ जे आपल्याला, ते कर्माची जी फळं असतात ते आपल्याला शोधत येतात. त्यासाठी आपल्याला पाठीमागे लागायला लागत नाही, हे कर्मफळ अजून मला मिळालं नाही. आपण पाहतो, एक 10,000 गायीचा जरी कळप असेल आणि तो जात असेल आणि पिल्लाला त्यात सोडलं, तर ते 10,000 गायीत पिल्लू वासरू ते आपल्या आईला बरोबर शोधून काढणार 100%. हे उदाहरण बघा तुम्ही तुमच्या कोणाला विचारून, किती गायी असू दे, त्या गायीमधून ते वासरू आपल्या आईला शोधून काढणार. तसं ही कर्म जी आहेत ना, ती आपल्याला शोधून काढतात. आम्ही जे केलेलं प्रारब्धानुसार कर्म आणि त्याचं जे फळ आहे ते आम्हाला आपल्यापासून चुकलं राहिलं विसरलं असेल, भगवंतांच्या स्मरणातून असं कधी होत नाही. ती कर्म आम्हाला शोधित येतात आणि आमच्या वाट्याला येतात. मग ती पाप कर्म असू दे, पुण्य कर्म असू देत, त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. म्हणून त्याचा विचार जास्त करत बसायचं नाही. आपण भगवंतांची भक्ती आचार्यांनी जी सांगितल्या, तुकाराम महाराजांच्या संतांनी सांगितलेलं आहे त्याचं अनुकरण करायचं, आणि भगवंतांचं प्रेम कसं प्राप्त होईल, भगवंतांच्या भक्तीत आपण आनंदित कसं राहू, यासाठी आपलं जीवन यापन करायचं. अरे, वेळ झालेली आहे. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे तर विचार. धन्यवाद प्रभूजी, खूप छान कर्म विकर्म आणि अकर्म याच्यातला तुम्ही परत सांगितलं हरे समजून. कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी, खूप छान हा, सांगितलं बोला तुम्ही मॅडम. याच्यातला फरक, कर्म अकर्म आणि विकर्म. पण प्रभूजी प्रश्न असा आहे की काही वेळेला काय होतं, अज्ञान म्हणा किंवा अविद्या म्हणा, की जनरली ज्यांना माहिती नाही ते बरेचदा विकर्म करतात आणि त्याला कर्माचा शिक्का लावून की कर्मच करतोय आम्ही, हे कर्मच आहे, हा, आणि आता विकर्म काय पण काय होतात काय त्यांच्या होतंय, हातून. आता आता घडतच असतात अशी. मी मगाशी म्हटलं ना, अप्रत्यक्षपणे घडत असतात. तुम्ही ठरवला की आज साधू संतांना प्रसादाला बोलवायचं आणि त्यांच्यासाठी आपण प्रसाद बनवून त्यांना परोसायचा. मग त्या करायला चूक पेटत असताना त्याचा अनेक जीव जंतू झालं ना, एखाद्याची हत्या करणं. पण ह्या कर्माचा नाश करायसाठी भगवंत काय सांगतात, अहम सर्वस्य प्रभो मता सर्व प्रवृत्ती इति मता भजंताम बुधाभाव. आणि काय म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम ताम सर्व पापी मोक्ष इष्यामी मा शुच. महाशुचा अर्थ काय आहे? तू ही जी अशी काय म्हणतात थाटबाट दिसणारी जी कर्म आहेत ना, अशी कर्म कैतव धर्माद्वारे होणारे जे कर्म आहेत त्याचा सगळा त्याग कर आणि मला शरण आहे. आणि काय भगवंत वचन देतात, मी तुला सर्व पापातून मुक्त करतो. महाशुच म्हणजे तू निश्चिंत राहा. आणि काय पाहिजे? भगवंत सांगतात ना, सर्व धर्माचा परित्याग कर म्हणजे काय? तुम्ही नवरा बायकोचं संबंध तोडून द्या, मुलाबाळांना सोडून द्या असं नाही म्हणत. ते तुम्ही जे कर्म करत असताना भगवंतांना केंद्रस्थानी ठेवा. पैसे मिळवत असताना ह्याद्वारे मी माझे जे भक्त आहेत घरातले त्यांचं मी पालन पोषण करतो, ते त्यांच्याच कापडेसाठी करतो. आज मी त्यांच्यासाठी भगवंतासाठी प्रसाद बनवतोय. जे कर्म आज मी पाणी इतकं सोपं नाही हे बोलणं करणं. पाणी पित असताना सुद्धा आपल्या मनात आलं पाहिजे की ही चव कोणाची आहे, भगवंतांनी पाणी कशासाठी निर्माण केले, कोणाचं
कृपा आहे, आज मी पाणी पितो, आज मी ज्यावेळी आपल्या समोर ताट येते त्यावेळी भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे, तुझ्या कृपेने मला आज मिळाले भगवंता. हे मनात जर असा भगवंतांचा भाव कायम केंद्रात ठेवला तर आपल्याला कुठलेही भगवंत काय म्हणतात, माझं नामस्मरण कर, माझी भक्ती कर, मी तुझं सर्व पाप नाहीसं करून टाकतो. बस संपलं. आणि भगवंतांनी वचन दिलंय, आमच्यासारख्या क्षुद्र माणसाने नाही. भगवंत वचन देतात की तू हे माझ्या भक्तीच्या मार्गात तुझी सगळी मी पाप नष्ट करून टाकतो. विषय संपला. एवढं तुम्हाला खात्रीपूर्वक कोण सांगते भौतिक जगामध्ये? कोण सांगू शकणार आहे? पण हे भगवंतच सांगू शकतात. म्हणून आपण जी अशी छोटी छोटी असली कर्म होत असतात आपल्या हातून, ती भगवंत नष्ट करून टाकतात. अजिबात नसतं, म्हणजे ठेवत सुद्धा नाही त्याचं नाव निश्चय. हो हो म्हणून प्रभूजी. जो माणूस भगवंताच्या भक्तीत आहे, भगवंताचा नामस्मरण जप करतोय, भगवंताच्या नवविधा भक्तीत आहे, एखादी विधी जर करत असतो, त्याचं पापाचे जर पुण्य एवढे पर्वत्या पर्वत असतील तरी ते क्षणार्धात भस्म होऊन जातात. त्यामुळे तो मला डोक्यात सुद्धा ठेवायचं नाही. भक्ती मार्गात लागला की पापासाठी आपोआप घेऊन जातो. याचा अर्थ असा नाही आता आज मी दिवसपासून भक्ती मार्ग केलो आणि संध्याकाळी पाप कर्मात लागला, असं नाही. पाप आपल्या हातून पाप घडू नयेत यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं. नाहीतर हा हो मागची पाप जळून गेली, आता कोणाबद्दल टिक्का करायला नको. काही धर्मामध्ये असं आहे की ते आठवडाभर काय सगळं करतात, दारू पितात, मांस खातात, सगळं खातात, हत्या करतात आणि एका वारी रविवारी जाऊन सगळं भगवंतांना म्हणतात माझं पाप माफ कर. म्हणजे ते हो काय समजून प्रभूजी. करतात भगवंताने सगळं माफ केलं. पुढचा प्रश्न माझा असाच अरे बोल. होता की पुढचा हम्म, प्रश्न याच्याशीच कोरिलेट होतो की अ, माहिती पण आहे की शास्त्रानुमोदित नाहीये काही काही कार्य, तरी पण असे कार्य का हम्म, केले जातात? कोणावर जसं मद्यपान झालं, मांसाहार झालं, हम्म, आणखी नशाबाजी आणि सट्टा खेळणे, जुगार खेळणे, तर ते हे हम्म. शास्त्रानुमोदित नाहीये, माहिती काय आहे. माहितीये काय आहे माहितीये काय, आपण पूर्वजन्मात जे कर्म केलेले आहेत त्याचं प्रारब्ध आपल्या बरोबर येत असतं. त्या प्रारब्धाचा जो संचित असतो त्याद्वारे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला पुढचा जन्म मिळतो. पुढचा जन्म कुठला मिळणार आहे हे आमच्या मनावर नाही, आपण केलेल्या मागच्या कर्माप्रमाणे मिळतो. म्हणजे त्या प्रारब्धाप्रमाणे कधी कधी असल्या व्यसनाधीन माणसांच्या नादी लागतो, आपण व्यसना पाप घडतात. पण अशा वेळी सुद्धा भगवंताच्या मनात इच्छा आली की याचा उद्धार करायचा आहे किंवा तुमच्या प्रारब्धात तुमचा उद्धार ठरलेला असेल तर भगवंतांना अशी अरेंजमेंट करतात की असा शुद्ध भक्त आपल्या संपर्कात येतो आणि तो आपल्याला भक्ती मार्गात लावतो आणि मग त्याचा उद्धार होतो. अशी जी कर्म घडतात ती मागं जे केलेल्या कर्माचं प्रारब्ध असतंय त्याच्यात होतो. आता कधी कधी विचार बघा, 5 वर्षाचा मुलगा 5-6 वर्षाचा मुलगा सुद्धा भगवद्गीतेचे सगळे श्लोक पटापट म्हणतो. ते काय ह्या जन्मातलं आहे त्याचं, ते मागच्या जन्माचं त्याचं कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे तेवढी छोटी छोटी मुलं सुद्धा किती भक्तीत आपण पाहतो लागलेली, म्हणजे पूर्वजन्माचं प्रारब्ध आहे. असं म्हणून पूर्वजन्माच्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला आम्ही जे दुःख भोगत असताना एखाद्या शुद्ध भक्ताच्या, एखाद्या वैष्णवाच्या, एखाद्या शुद्ध आचार्याच्या संगतीत आलो की त्याच्या संगतीमुळे आमचा उद्धार होतोय. मला सांगा, आपण भक्तीमध्ये मार्गामध्ये लावलो ते कुणी तर आपल्याला आणून लावलं नाही, हो हो की नाही? हो ते आपलं हो आपण हो. लावलं. हा, नाही मग नाही. भले कोणी आचार्य कुणी तुम्हाला येऊन उपदेश दिले असतील किंवा तुम्हाला कुठेतरी गाठोड्यात पडलेलं, कपाटात पडलेलं जुन्या ह्याच्यात एखादी भगवद्गीता मिळाली असेल, ते तुम्ही वाचले असाल. असे कितीतरी आहेत आत्महत्या करायला जाणारे लोक भगवद्गीता वाचली आणि त्यांनी आत्महत्या करून सोडून भगवंतांच्या भक्तीत लागले, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. तर हे पूर्व प्रारब्धाप्रमाणे होत असते आणि त्यातच एखाद्या साधू संतांचा आणि भगवंताच्या कृपेने कोणाचा जर आधार मिळाला, आपल्याला उपदेश मिळाला तर आपण त्यातून सुटून जातो. पण आपण अशी चिंता नाही करायची आता माझ्या हातून हे पाप झालं, हे पाप. मग ते भक्तीमध्ये कॉन्सन्ट्रेशन करायच्या ऐवजी हे मी केलं बरोबर केलं का हे मी चूक केलं ह्याच्यामध्येच आपण अडकून पडतोय. आचार्याने आपल्याला जे मार्ग दिलेत भक्ती मार्गाचे त्याचं अनुसरण करत राहायचं आणि कोणाच्या बद्दल आपण कौतुक केलं नाही, कोणाचा अपराध केला नाही शब्दाद्वारे किंवा अपराध केलो तरी सुद्धा आपल्या मनात एक ठेवायची की भगवंतांना प्रार्थना करायची की बाबा समोरच्या माणसाचं मी कल्याण करू शकलो नाही, कोणाबरोबर गोड बोलू नये, कोणाशी 4 शब्द स्तुती केली नाही, तरी सुद्धा त्याचं मन माझ्याकडून दुखावू नये, त्याच्या पोटी माझा अपराध होऊ नये, त्याच्या भक्तीमध्ये माझ्या मार्फत अडथळा होऊ नये यासाठी भगवंतांच्याकडे प्रार्थना करायची. आणि हे ज्यावेळी आपण प्रार्थना करू लागलो तसं तसं आपलं मन शुद्ध होत जाईल, भगवंताच्याकडे आकर्षित आहे. असा मनुष्य भगवंतांना खूप आवडतो. भले आपण हो कोणाचं कल्याण करू शकलो नाही तरी सुद्धा कोणाचं नाश करायसाठी, कोणाला त्रास देण्यासाठी आपल्या हातून कृत्य घडू नये यासाठी आपण प्रयत्न करायचा आणि भगवंतांच्यासाठी तशी बुद्धी देऊ नको मला,
म्हणून प्रार्थना करायची. हो हो हरे कृष्ण. बोला. धन्यवाद. अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. नाही ना माताजी? हरे कृष्ण, दंडोत प्रणाम प्रभूजी. प्रभूजी, हा माझा एक दंडवत प्रश्न म्हणजे माझा स्वतःचा नाही, असा माझ्या कॉन्टॅक्ट मधले एका व्यक्तीचा असा की आपण तर मानतोय की आपण ह्या जन्मामध्ये काय भोगतोय ते, म्हणजे आपला विश्वासपणे श्रद्धा आहे की आपल्या पूर्वकर्मामुळे आपण चांगले वाईट दिवस आता काय अनुभवतोय, सुख दुःख. पण ती व्यक्ती हो अशी म्हणते हो की हो. कोणी बघितलेत पूर्वजन्म, तर मग अशा वेळी आता काय आणि काय कसं माहितीये समजेल? काय, काय माहितीये काय, हे 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 कोणाचं ऐकतो आपण, शास्त्र सांगते ते ऐकतो. आता वडिलाला आपण, आईला विचारलं की मुलांना माझे पिता कोण, तर आई का म्हणणार हे तुझे पिता. मग मुलगा म्हणतोय का त्या आईला हेच पिता माझे, कशावरनं म्हणतो का? नाही. एखाद्या मुलाला जर विचारलं की मुलानं आईला विचारले की माझे वडील कोण, तर आईच बोट दाखवते हे तुझे वडील आहेत. मग मुलगा असा विचारत नाही की कशावर आला, पुरावा काय म्हणून. तसं हे वेद म्हणजे भगवंताच्या मुखातून आलेत, अपरुष आहेत. आणि भगवान वेदांचं सार म्हणजे भागवतम किंवा हे जे भगवद्गीता, हे सगळे वेदांचे सार आहे. आणि त्यामध्ये शास्त्रामध्ये जे सांगितलंय त्याच्यावरती विश्वास ठेवण्याशिवाय आमच्यासारख्या बद्ध जीवांना दुसरा कुठला मार्गच नाही आहे. विश्वास ठेवावाच पाहिजे. त्यासाठी एकच उदाहरण तुम्हाला सांगितलं, ते मुलगा समोर म्हणतोय का आईला कशावर हा माझा बापानी म्हणतोय का, आई जे सांगेल ते तो ऐकतोय. तसं हे वेद आणि शास्त्र जे आहे ते आपली माता आहे, आणि ते आपल्याला जे ज्ञान देतात ते परिपूर्ण आहे. आणि ते ज्ञान कुणाकडून आलंय? भगवंतांच्याकडून. भगवंताच्या मध्ये कुठलाही दोष नाही आहे. आपल्या मनुष्यामध्ये सर्व दोष, चार दोष महत्वाचे आहेत. एक म्हणजे दुसऱ्यांना फसवणे, विसरणे, चुका करणे आणि चिटिंग स्वभाव. तर हे जे आहेत हे चार दोष माणसामध्ये आहेत, भगवंतांच्या मध्ये नाही आहेत. आणि भगवंतांच्याकडून आलेलं शास्त्र आहे ते अपौरुष म्हणतात, कारण ते मंडेन नाही आहे, भगवंतांच्याकडून आलेलं आहे. आणि जी माता सांगते, ही वेद माता जी सांगते ते ज्ञान हे सर्वस्वी बरोबर आणि सत्य आहे, कारण ते सत्याच्या परम सत्याकडून आलेलं आहे. म्हणून ते सांगतात ते ऐकायचं. आता ही माणसं जी असतात ना, ही असं त्याला पुरावा काय, ह्याला पुरावा काय म्हणण्याशिवाय त्यांच्याकडे काय नसते. अशा माणसांच्या बरोबर जास्त वादविवाद करायचे नाही, तर आपले विचार, आपले मनातले जे विचार असतात ते विचलित होतात. म्हणून त्यांच्याशी ठीक आहे म्हणायचं आणि सोडून द्यायचं. असे जे नास्तिक लोक भेटतात त्यांच्या नादाला फारसं लागायचं नाही, तर आमची मनस्थिती विचलित होते. कारण त्यांचा स्वभाव तसंच असतो. कशाला पुरावा काय, तुकाराम महाराज ऐकून त्याला गेले, पुरावा काय म्हणतात. असं असे काय पुरावा द्यायचा याला. शास्त्र सांगते त्यावेळी सत्य बघितलेले लोक सांगतात, तरी सुद्धा त्याला पुरावा नव्हतात. त्यांना हेच सांगायचं की आता मी सांगितलं देवता, वेद माता म्हणजे शास्त्र, त्यांनी जे सांगितलं ते आपण मान्य करतो. तसं वेद जे सांगतात, शास्त्र जे सांगते, भागवतम जे सांगते ते आम्ही मान्य करणार. आमचे आचार्य सांगतात ते मान्य करणार. आणि ह्या उपदेशाचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. अशी कितीतरी लोक भगवंताची भक्ती करून भगवत धामात गेलेले आहेत, ची उदाहरणं भागवतामध्ये आहेत. एवढा पुरावा मिळाल्यानंतर अनेक काय पाहिजे. पण एकच सांगतो की असे समाजामध्ये समाजकंटक खूप आहेत. ते तुमची मनं विचलित करण्यासाठी प्रयत्न करतात, तुम्हाला हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची प्रवृत्ती तीच आणि त्याचे भोग भोगतात ते. हे पापकर्म आहे, विकर्म आहे. हे एखाद्या भक्ताला असं चॅलेंज करणं, त्याला नाराज करणं, हे विकर्म आहे. त्याची फळं ते भोगणार, या जन्मी बोलणार, तुमच्या पण नाही. ठीक आहे. आणि थँक्यू प्रभूजी. आणि ऍक्च्युली हा तर दुसरा प्रश्न होता त्या व्यक्तीचा, पण पहिला प्रश्न असा होता म्हणजे की आपण तर मनुष्य आहोत की आपल्याला माहित नाहीये की आपण चुका करणारच, हम्म, पण मग भगवंत असा हम्म, भेदभाव का करतात की हम्म. भगवंतांची जो भक्ती करतो त्याच्यावरती भगवंत प्रसन्न होतात, किंवा म्हणजे जसं भगवद्गीता पण वाचले त्याने, तर ते व्यक्ती बोलते की जसं भगवंत बोलत भगवद्गीतेमध्ये की हा की माझ्या भक्तांसाठी मी पक्षपात करतो, किंवा थोडासा बोलतो ना जास्त प्रेम भक्तांसाठी भगवंतांच्या मनामध्ये असतं. तर मग ते तर भगवंत आहेत ना, ते देव आहेत ना, मग त्यांनी असा भेदभाव काय करायचा? आपण तर म्हणजे आपण तर मनुष्य आहोत. मग आता तर मग आता मी मगाशी मगाशी तुम्हाला मी उदाहरण सांगितलं, काय सांगितलं की ह्या मार्गाने गेलास तर तुला माझ्या धामात यायला मिळेल, ह्या मार्गाने गेलास तर तुला इंद्रिय तृप्ती मिळेल पण दुःख मिळेल, आणि 84 लक्ष युनिटनं फिरायला सांगतात. आणि भगवंताने जीवाला जे आंशिक स्वातंत्र्य दिलंय त्याचा उपयोग घ्यायला लावतात. भगवंत, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की हम करूचा कायदा, म्हणजे हुकुमशाह नाहीत भगवंत. हे असंच करतो, भक्ती करायचं, अन्यथा तुला मी नरकात टाकून देईन काय आमच्यावर, असं म्हणत नाही. तुला पसंत आहे ते कर. तू हे भक्तिमार्ग काय केला तर भगवत धामात येशील आणि शाश्वत सुख मिळवशील. नाही तर आता असुर लोक भगवंताची भगवंत महानता मानतच नाही, मग ते दुःख भोगतात, त्यांचा नाश होतो एके दिवशी. पण भक्ताचा नाश होतो का? भक्ताचा कधी नाश होत नाही. ते भगवंतांच्या सेवेत सदा सर्वदा राहतात, भगवंताचा नाश होत नाही. म्हणून भगवंत कोणावर द्विधा काय ते म्हणतात ते
दुटप्प्याची भावनाने कधी भगवंत वागत नाही. भगवंत सांगतात असं करू नको, परमात्मा आत बसला तू सांगतो असं करू नको, हे केलं तरी होणार आहे. मग तो म्हणतो नाही मला करायचं, मग ठीक आहे कर. पण ह्यामुळे जे परिणाम उत्पन्न होणार आहेत त्याला जबाबदार पूर्णतः तू, असं भगवंत सांगतो. म्हणून आपण शास्त्र जे सांगतंय त्याचा आधार घेऊन जे अकर्म आहे ते करत राहायचं, विकर्म करायचं नाही. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं तेच, भगवद्गीता वाचली म्हणजे तो भगवंताचा भक्त झाला असं अजिबात नाही. एखादा प्रोफेसरला 700 श्लोक पाठ असतात, पण ते भगवंतांचं कृष्ण तत्व जाणतच नाही आहे. कृष्ण तत्व जाणणं माहिती आहे, भरे तुम्ही अशिक्षित असा काही असा, कृष्ण तत्व जाणणं महत्वाचं आहे. भगवान कृष्ण म्हणजे कोण आणि आपण म्हणजे कोण, हे जे जोपर्यंत संबंध समजत नाही तोपर्यंत असे वादविवाद करतात. म्हणजे त्यांनी ते भगवद्गीता वाचून पण का उपयोग झाला नाही. कोणी म्हणत असेल मी भगवद्गीता वाचलं, ह्याला पुरावा त्याला पुरवतात, म्हणजे भगवद्गीता त्याला समजलीच नाही आहे. म्हणजे असे जे मूळ लोक आहेत त्यांच्या नादी लागू नका म्हणतात भगवंत, नाहीतर तुमचं मन ह्याचं विचलित होतं. प्रभूजी, कारण आता जे तुम्ही बोलले ना की भगवद्गीता किती पण वाचली आणि कृष्ण तत्व जर माहिती नसेल, आजच मी श्रीमद भागवत मध्ये कुंती स्तुतीचं कमेंट्री प्रभुपादजींची वाचत होते. 1.8.36 खूप छान प्रभुपादजी हा याच्यावरच सांगतात की किती वेळा आपण भगवद्गीता घरात आहे, किती वेळा आपण वाचली, त्याचं पाठांतर केलं, पण तरी पण एक प्रामाणिक गुरु शिष्य परंपरामध्ये जोपर्यंत तुम्ही हा गुरूंना हा शरणागत होऊन बरोबर. जोपर्यंत श्रवण नाही करत, हे जे तोपर्यंत ते बरोबर कृष्ण तत्व नाही बरोबर जाणत. हे ज्ञान कृष्ण तत्व कोणाकडून समजणार? गुरु शिष्य परंपरेतनं आलेल्या गुरुकडूनच समजणार, हिंदू गुरुकडून नाही. हे जे ज्ञान प्राप्त करायचे परंपरेतनं आलेले गुरु शिष्य, कारण हे परंपरेतनं आलेले जे गुरु शिष्य असतात ते भगवंताने दिलं ते पोस्टमन सारखं फक्त जीवापर्यंत पोहोचवतात, त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवतात. त्यात मनाचं काय घालत नाहीत किंवा त्यातलं काय काढून टाकत नाही, त्याला म्हणतात पोस्टमन वृत्ती. भगवंत जे सांगितलेत भगवद्गीतेत ते गुरु शिष्य परंपरेतनं गुरु सांगतात त्यांना. म्हणून आपण कोणाकडनं भगवद्गीता समजून घेत असताना सुद्धा गुरु शिष्य तो कुठल्या परंपरेतला आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही परंपरा सुरू होते कुठून? भगवंतांच्या पण सुरू होते. भगवंत ब्रह्मदेवांना देतात, ब्रह्मदेव नारद मुनींना देतात, नारद मुनींनी व्यासदेवांना देतात. असं करत 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 आपले प्रभुपाद जे आहेत ते 32वे गुरु आहेत. तुम्ही भगवद्गीतेच्या पहिल्या पानावर गुरु शिष्य परंपरा लिहिलेली आहे, ते वाचा. आपले प्रभुपाद जे आहेत 32वे गुरु आहेत. आणि प्रभुपादांचे गुरु शिष्य कोण? हे सगळे राधानाथ स्वामी महाराज, लोकनाथ स्वामी महाराज, हे जे आहेत ते कोणाचे शिष्य आहेत? प्रभुपादांचे शिष्य आहेत. आणि आपण लोक कोणाचे शिष्य आहोत? ह्या गुरूंचे शिष्य आहोत. म्हणजे आपण जे सांगतोय ते गुरु शिष्य परंपरेतून सांगतोय, ते आपल्या मनाचं त्यात एक शब्द घालत नाही किंवा त्यातला काढत नाही. आणि असं ज्ञान जे प्राप्त होतंय ते तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान भगवत भक्तीच्या प्रेमापर्यंत नेऊन सोडतं. आणि प्रभूजी, माताजींचा एक प्रश्न होता, पक्षपात का करतात भगवंत? तर त्याच्याच पाठीमागे 29व्या श्लोक मध्ये कुंती स्तुती जी असेल माताजींकडे भागवत, तर त्याच्यात खूप छान प्रभुपादजी एक्सप्लेन करतात 1.8.26. तर त्याच्यामध्ये पक्षपातचं कारण कोण आहे हे खूप छान सांगतात 29 श्लोक मध्ये, की जसं सूर्य पक्षपात नाही करत, सूर्याचा प्रकाश सगळीकडे जातो, पण कोणी रूम मध्ये पॅक होऊन बंदच व्हायचं जर विचार करतंय तर त्याच्यात सूर्याचा काय दोष आहे? तेच तुम्हाला मी फक्त त्याचं उदाहरण मी दुसरं दिलं. भगवंत हो, म्हणतात हे हो. बघ, हे तू केलास तर माझं प्रेम प्राप्त करशील. मी काय करायलोय, तुम्हाला शास्त्रात फार किचकट नेत नाही. तुम्हाला जर सिद्धांतामध्ये जर मी शिरायला लागलो तर तुम्हाला झोप्या लागतात माणसाला, म्हणून मी सिद्धांत पकडत हो, नाही. हो. म्हणून हो, त्यात हो. ह्या श्लोकात हे सांगितलं, सांगायला मग ते श्लोक बघायला पाहिजे. मी कथारूपानं काय सांगतोय की कथारूपानं माणसाला ऐकायला आवडते आणि हो, ते हो. सहजासहजी आत जाऊन बसते पण होते. म्हणून मी तुम्हाला साध्या स्वरूपात सांगायला की भगवान सांगतात असं असं तू कर, तू मला प्राप्त होशील. बरोबर आहे? असं नाही केलास तर मग तुझी जबाबदारी, तुला काय करायचं आहे ते कर. मग तू हो, त्याला हो. जे येणार त्याचं जे फळ आहे दुःख आहे ते दुःख भोगतोय असं सांगितलं. हो, हो. सिद्धांत, सुरुवातीला सिद्धांत ऐकायला गेलं की मग ते बरोबर आहे, झोप यायला सिद्धांताने लागते. काय होतंय, सर्वसामान्य माणसाची प्रवृत्ती, आता कलियुगातल्या माणसाची प्रवृत्ती सिद्धांतामध्ये म्हटलं की झोप यायला लागते. आणि हो, ते कधी कधी काही सिद्धांत असे आहेत की आपला जर समजून घेण्याची कपॅसिटी असते त्याच्यापेक्षा उच्च स्तराला असेल तर तो माणूस बोर व्हायला लागतो. मग हे मला सांगा, 18 पुराणं लिहिली का व्यासदेवाने? 4 वेदच का ठेवले नाहीत? कारण 18 पुराणं त्यामध्ये सगळं कथारूपानं सांगितलेलं आहे. म्हणून रामायण महाभारत सारखी पुराण प्रसिद्ध का झाली? कारण ती कथारूपानं सांगितलेली आहेत, ती जास्त प्रसिद्ध झाली. सिद्धांतावर आधारित असेल किंवा मनुष्य मग त्याच्यात इंटरेस्ट घ्यायला लागत, मग तो टाळायला बघतो. पण हो. कथारूपानं असेल तर तो ऐकतो आणि तो कथारूपाचा प्रभाव पण आपल्या मनावर खूप पडतो.
पण कथारूपाचा हो प्रभाव जितका पडतो तेवढा सिद्धांताचा प्रभाव पडत नाही. मग तेवढी बुद्धीची स्थिती एवढी उच्च कोटीची पाहिजे. पण आपण त्या लेवलला नव्हतो, आपण सर्वसामान्य माणसं. आपल्याला कथारूपानं सांगितलेलं पटतंय चांगलं, म्हणून हो आपण ती कथारूपी 18 पुराणाचा उद्देश तोच आहे भगवंतांचा, व्यासदेवांचा लिहायचा. हो हो वैशाली माताजी, हरे कृष्णा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम हरे माताजी. हरे दंडक कृष्णा. थँक्यू प्रभूजी, थँक्यू माताजी. दोघांनी पण खूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम दोघांनी. हरे हरे कृष्णा. दंडक हरे कृष्णा. धन्यवाद थांबूया प्रणाम आपण इथं. हरे प्रभूजी. कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडक खूप प्रणाम. छान हरे सांगितलं दंडक प्रभूजी. प्रणाम माताजी. प्रभूजी, माझा एक प्रश्न होता. हरे कृष्णा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हा बोला माताजी. हा प्रभूजी, प्रश्न थोडासा वेगळा आहे. आपण कॉंग्रेगेशन मध्ये जेव्हा सेवा करत असतो तेव्हा जर त्यातला एखादा हो. डिओटी तो काय हा? करतो की त्यातला एखादा डिओटी प्रभूजी असं काही ऍटमॉस्फिअर हम्म, क्रिएट करतो की म्हणजे त्याला हम्म. प्रत्येक ठिकाणी क्रेडिट घ्यायचं असतं आणि ते क्रेडिट हा, घेण्यासाठी म्हणून तो काय बरोबर आहे. करतो, एकमेकांच्या हा, डिओटींमध्ये ना भांडणं लावतो प्रभूजी. है ना, चुकीचे हा. मेसेज, चुकीचा हो त्याचा जो हो बोलण्याचा वे आहे तो एकदम चेंज करून सांगतो दुसऱ्याला सांगताना. है ना, आणि त्या व्यक्तीबरोबर बरोबर आहे. आपल्याला सेवा करायचीच असते. तो आपल्या बरोबर सेवेला दिलेलाच हो आहे. मग अशा व्यक्तीबरोबर प्रभूजी हो कसं त्याला टॉलरेट करायचं प्रभूजी? काय करायचं, त्यात आपल्या बुद्धीचा वापर करावा लागतो. त्याच्याशी फार जवळ पण जायचं नाही, फार लांब पण जायचं नाही. लांब गेलो तर आपल्याला भक्तीमधून किंवा सेवेतून बाहेर काढलं जाईल. फार जवळ गेलो तर त्याचा दुष्परिणाम होतो. पण क्रेडिट तो जरी घेतला तरी ते भौतिक क्रेडिट आहे. खरं क्रेडिट कोण देणार आहे? कोण देतात खरं क्रेडिट? भगवान देतात. हो एकदा प्रभूजी. राधेश्याम प्रभू एक उदाहरण सांगत होते की असे काही भक्त आहेत की तुम्ही समजा तुम्हाला एक सेवा दिली, ती सेवा सकाळी 10ला सुरू संध्याकाळी 6ला संपणार आहे. पण एखादा जो भक्त असतो, तुम्ही सांगितलं अशा उदाहरणाद्वारे, तो संध्याकाळी 5:30ला येतो. बाकी भक्त सकाळी 10ला आलेत आणि संध्याकाळपर्यंत सेवा करायला, अगदी मनोभावे तल्लीन होऊन. आणि एखादा भक्त असा जो नाटकं करणारा असतो, तो 5:30 वाजता येतो आणि अर्धा तास असं काय ऍक्शन करतो तिथं की जणू सर्व्हिस सेवा तुम्हीच केली असेल. मग आपण नाराज होतो ना, मी सकाळपासून एवढी सेवा केली आणि अर्धा तास येऊन क्रेडिट घ्यायला लागला. मला सांगा, ह्या सेवा करण्यापाठीमाग आपला उद्देश काय असतो? भगवंतांना प्रसन्न करणे हा उद्देश असतो. भगवंत माझ्यावर प्रसन्न होतो हा उद्देश असतो. सेवा या शब्दामध्ये हा अर्थ मूळ त्याच्यात लपलेला आहे की आपल्या सेवेद्वारे भगवंत प्रसन्न झाले पाहिजे आणि भगवंताच्या आचार्याने हे सगळं संस्थापन प्रसादांच्या त्यांनी प्रसन्न झाले पाहिजे हा उद्देश असतो. आणि हे करत असताना आपल्याला कधीही नाराज व्हायचं नाही की हा माणूस शेवटी अर्धा तासाला नाटक करून सगळं क्रेडिट घेतला. क्रेडिट ज्याला मिळायचं तेच भगवान त्यांना देतात. फक्त त्याचं फळ तुम्हाला कधी ऊर्जित अवस्थेत येणार हे आपल्याला माहिती असतं. भगवंत ज्यावेळी द्यायचं त्यावेळी देतात. म्हणून आपण कधी नाराज व्हायचं नाही. आपल्याला जी सेवा दिली ते मनोभावे करायची. त्याचा जास्त जर त्रास वाढला तर अशा एका तुमच्या जवळच्या भक्तांना विचारा, जो उच्च कोटीचा विचार करू शकतो, त्रेस म्हणून विचार करू शकतो. त्याला अशा वेळी मी काय करू विचार, आणि ते सल्ला देतील त्याप्रमाणे तुम्ही व्हा. कधी वाटलं तर वरिष्ठांना सांगायची गरज असेल तर वरिष्ठांना सांगा आणि वरिष्ठ मग त्याला बोलवून सांगतील, सूचना देतील. आपण हातात कायदा घ्यायचं नाही, आपण सांगायचा प्रयत्न करायचा नाही किंवा तक्रार न करायचं नाही. प्रभूजी असं असं होतंय, मी यातनं कसं करू, असं तुम्हाला जे एखादे वरिष्ठ असतील, अनुभव असतील, तुम्हाला योग्य मार्ग सुचवतील. कारण ती केस टू केस वागणं वेगळं असतं. एक ठराविक केसचा नियम सगळीकडे तुम्ही लावू शकत नाही. ह्या केसमध्ये काय घडलं, त्यात तुम्हाला कसं वागलं पाहिजे, तसंच दुसऱ्या केसमध्ये घडेल असं नाही आहे. म्हणून केस टू केस स्टडी करावा लागतो आणि ते वरिष्ठ जे वैष्णव असतात तसे त्यातनं मार्ग काढून देतात आपल्याला. पण आपण कधी नाराज व्हायचं नाही. क्रेडिट कुणाला मिळाले हे त्याच्या मनावर नसतं. क्रेडिट देणारा तो वरती बसलाय, तो कॅमेरा लावून बसलाय, ह्या माताची किती सेवा करायला आणि हा किती करायला, कुणाला क्रेडिट द्यायचं तेच बरोबर बघून देत असते. आणि कधीही नाराज व्हायचं नाही. ती एक वेळ असते, त्याला पण वेळ यायला लागते. त्यावेळी ऑटोमॅटिकच तो त्यानं जे कर्तव्य करायलंय हे असं करणं, भक्तीच असून सुद्धा असं कर्तव्य करतोय, हा विकर्माचा प्रकार आहे. मग विकर्मामुळे त्याला जे मिळणारं पण मिळणार, फक्त आपल्याला वेट करायला लागतंय. त्याला अशी स्थिती येईल की तो तुमच्यापासून परावर दुसरीकडे जाईल किंवा त्याला दुसरीकडे पाठवलं जाईल. दुसऱ्याच्या सेवेचं क्रेडिट आपण घेणं म्हणजे विकर्म झालं आणि या विकर्माचं फल त्याला मिळणारच मिळणार. फक्त त्याला जरा कालावधी गहन गती मागं पुढं होऊ शकेल, पण तुमच्या ह्या जे सेवा केली त्याचं फळ तुम्हालाच मिळणार, दुसऱ्याला मिळणार नाही. तो मिळवायचा प्रयत्न जरी केला, आता जो मिळवतोय फळ किंवा क्रेडिट ते क्षणिक आहे. आज ना उद्या त्याचा पर्दाफाश होईल आणि त्याला मिळायचं फळ मिळतं. ठीक म्हणजे आहे. क्रेडिट तर झालंच,
पण ती व्यक्ती काय करते, ती प्रत्येक डिओटी मध्ये ना आपापसामध्ये असं गैरसमज निर्माण करते. म्हणजे धचा मा म्हणतो ना, तसं दुर्लक्ष पसरवायचा करायचं, प्रयत्न. हा हा दुर्लक्ष सगळ्यांमध्ये. करायचं आणि त्याच्यापासून परावृत्त व्हायचं. मला सांगा, तो तसं करतोय ना, त्याच्याकडे सारखं आपण जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर मग आपली विचारशक्ती बदलते. विचलित होते आपलं मन, ह्यो असं करतोय, तो तसं करतोय, तसं करतोय, मग मी का असं करू नये, अशा मनात येतं. त्यासाठी अशाकडे जरा दुर्लक्ष करायचं आणि जरा वेट करायचं. आणि तुम्हाला अगदीच त्रास होत असेल, तुमच्या एका वरिष्ठ वैष्णवांना भेटा, वरिष्ठांची जेव्हा त्यांना भेटा, असं असं करायचं होतं, मी काय जरूर करू, त्यांचं प्रभू. पण सांगायचं. आणि मी मगाशी जरूर सांगितलं, तो प्रभू. केस टू केस पण थँक्यू हे मला प्रभू. क्रेडिट मिळत नाही म्हणणं साहजिक आहे. साहजिक आहे, कुणालाही वाटतंय मी सेवापासून सकाळपासून करते आणि याचं क्रेडिट घेतले, दुःख होणं कुणालाही साहजिक आहे. पण त्यासाठी हा एकच मार्ग, क्रेडिट देणारा तो नाही, तो जे करायला लागलाय त्याचं क्रेडिट त्याला मिळणारच. कारण ते जे विकर्म करायला त्याचं त्याला फळ मिळणारच. तुम्ही अकर्म करायला त्याचं फळ तुम्हाला मिळणार. फक्त थोडं वॉच अँड वेट करायचं, बस, त्याचं फळ मिळणार. आणि तुम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करायची रात्री झोपताना, की ह्या मला ह्याच्यापासून मला मानसिक त्रास होतोय भगवंता, तुझ्याशिवाय मला कोणी सोडवणार नाही त्यातून, एवढी प्रार्थना करा. आणि तुम्ही मला फोन करून सांगा, प्रभूजी मी त्यातून मुक्त झालो. असे लाखो लाखो उदाहरणं घडलेली आहेत. तुम्ही भगवंतांना ज्यावेळी प्रार्थना करता, राधाराणींना प्रार्थना करता, ह्याच्यापासून राधाराणी मला मानसिक त्रास होतो, नरसिंह भगवंता ह्याच्यामुळे मला खूप मानसिक त्रास होतो, ह्यातनं पांडुरंगा माझ्या ह्याच्यामुळे मला मानसिक खूप त्रास होतो, त्यातनं मी कसं तुम्हीच मुक्त करणार आहे, ही प्रार्थना करून बघा. आणि ह्याचं फळ तुम्हाला 100% मिळणार. तुम्ही मला फोन करून सांगा, ठीक आहे, मी मारतो. असं माझ्या होते हजारो उदाहरण. म्हणून आपण कुणाचे पाय धरायचे, ज्यांचे धरायचे त्यांचे पाय धरायचे, यांच्या नादाला लागायचं नाही. यांच्या नादाला लागलो, यांच्या मनोवृत्तीचा आपण विचार करायला लागलो, तर आपली मनोवृत्ती बदलायचा हे काय रिस्क हो प्रभूजी. हो प्रभूजी. खूप ठीक छान आहे. सांगितलं प्रभूजी. खूप चांगलं सोल्युशन दिलं प्रभूजी. थँक्यू सो मच. हरी बोल. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थांबूयात प्रभूजी, आपला टाइम झालाय आज. हो, थांबूया. थँक्यू माताजी. जरा उशीर आणि झाला आज, पण सगळ्यांच्या प्रश्न हा आम्हाला. नाही, पण ठीक प्रश्नांमुळे आहे. प्रभूजी आम्हाला पण कळतं ना, आमचं पण ज्ञानामध्ये वाढ होती. प्रश्न तर यायलाच पाहिजे. हो, ते महत्वाचंच असतंय, ते महत्वाचं असतंय. हो थोडा वेळ 10 मिनिटं झाला तर आपल्याला काय ऍडिशनल चार्जेस पडत नाहीत काय, पण ज्ञानात हो भर पडते माझ्या पण आणि तुमच्या पण. तुमच्या प्रश्नामुळे मला पण चालना मिळते जरासं, माझी बुद्धीला शार्पनेस आणायला. हो ठीक हो आहे. प्रभू. हो हो हरे प्रभू. कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां जय पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णववृंद की जय. जय श्री की प्रभुपाद जय. की जय. हरे जय. कृष्णा. जय. हरे हरे कृष्ण. कृष्णा. दंडवत प्रणाम. धन्यवाद दंडवत सर्वांना. प्रणाम. हरे कृष्ण.